लोकल ट्रेनमधील गर्दीवर नियंत्रण मिळवून अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचं ठिकाण असणाऱ्या नालासोपारा या रेल्वे स्थानकावर आता रांगेत लोकल पकडावी लागणार आहे। रेल्वे प्रशासनानं गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी रांगेत चढणं आणि उतरण्याचे नियम बनवले। नालासोपारा रेल्वे स्थानकात वाढत्या गर्दीला पर्याय म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना चढण्या उतरण्यासाठी पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे पाऊलखुणा आखलेले आहेत। मात्र या पाऊलखुणा मागे पुढे येत असल्यामुळेच प्रवाशांना याचा फटका बसतोय। तर काही प्रवासी रांगा लावून ट्रेन आल्यानंतर या रांगेचा फज्जा देखील उडताना पाहायला मिळतोय। मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी रांगा लावण्याचा या ठिकाणी एक योजना आखलेली आहे। आपण पाहू शकता नालासोपारा स्टेशनवर मी आहे आणि या ठिकाणी रांगा लावण्यासाठी खास आरपीएफचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की या ज्या गाड्या आहेत या गाड्या वाढवल्या पाहिजे, कारण या गाड्या जेव्हा आपण या ठिकाणी प्रवास करतो या प्रवाशांना या ठिकाणी जर आपण समोर जर पाहिलं हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि जो समोरचा प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे। आपण जर पाहिलं तर तुम्हाला 1 नंबर वरती आपल्याला रांगा लावलेल्या दिसतात, परंतु 2 नंबर वरती एकही रांग लागलेली दिसत नाही, कारण लोकांना प्रत्येकाला जायची घाई असते। आणि आपण जर पाहिलं तर ही रांग ही फक्त यांच्यासाठी रांगेने आमचा काय फायदा होणार नाही। काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल? मुळात म्हणजे काय, गाड्या कमी असल्यामुळे ही गर्दी जास्त वाढते। गाड्या वाढवायला सांगा। आता 20 मिनिटं झाली, विरारला जायला गाडी नाहीये, मग पब्लिक काय करणार हो? पब्लिक काय करणार? गाड्या तर पाहिजेत ना, गाड्या वाढवाय ना पहिला। ह्याचा प्रश्नच येणार नाही लाईनचा। तुम्हाला काय वाटतं लाईनचा काय फायदा होईल का? चढायला लाईनचा फायदा होईल, परंतु गाड्या वाढवा ना, म्हणजे लाईनचा प्रश्नच येणार नाही ना। गाड्या आता 20 मिनिटं झाली गाडी नाही विरारला जायला, पब्लिक जाणार कसा हो? या ठिकाणी गाड्या 20 मिनिटाचा गॅप आहे, तुम्ही काय सांगाल? ठीक है, कोई दिक्कत नहीं है, लेकिन गाइडलाइन का फॉलो करना चाहिए सबको। अगर सब लोग फॉलो करेंगे तो लाइन से चढ़ेंगे तो दिक्कत नहीं है, ठीक है। पर क्या गाड़ी बढ़ाना मांगता है, गाड़ी अगर नहीं बढ़ाएंगे तो मतलब नहीं है। 10-10, 15-15 मिनट हो जा रहा है, गाड़ी नहीं आ रही, 20 मिनट गाड़ी लेट जा रही है, तो पब्लिक को त्रास तो है ही है। जब तक गाड़ी का मतलब बढ़ाएगा नहीं तब तक कोई दिक्कत नहीं, प्रॉब्लम खत्म नहीं होने वाला है। तुम्हीच बघाल की सगळेजण लाईनीमध्ये उभे आहेत। आता एसी लोकल मध्ये कसं की गर्दी कमी असल्यामुळे त्यामुळे चढू शकतात। आता उतरणारे कधी उतरणार, एवढे चढणारे कधी चढणार? ट्रेन किती वेळ थांबते का प्लॅटफॉर्मवरती? हो ना, 2 मिनिटापेक्षा जास्त थांबत नाही किंवा 1 मिनिटापेक्षा जास्त थांबत नाही। एवढे लोक क्राऊड मॅनेजमेंट कसं होणार? यामुळे ट्रेन पण लेट होणार डेली। त्यासाठी काहीतरी व्यवस्थित मॅनेजमेंट केलं पाहिजे बस। यामुळे अनेक जे अपघात होत आहेत, लोक मरत आहेत, त्याच्यामुळे काय परिणाम होईल का? नाही, सेफ्टीसाठी होऊन जाईल, पण अपघात मोस्टली ते पर्सन टू पर्सन डिपेंड असतं। म्हणजे तिचं चालत्या ट्रेनमध्ये चढतात किंवा लटकतात त्यामुळे अपघात होतात। चढण्या उतरण्यामुळे तर एवढा फार अपघात होत नाही। आता बघा ट्रेन आल्यावरती सगळे परत गर्दी होणारच प्लॅटफॉर्मवरती। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही रांग लावलेली आहे। समोरची जी गाडी आली, आपण जर पाहिलं तर या रांगा लावायची सवय लोकांना नाही आहे, त्यामुळे लोक याचं पालन करतात का हे आता पाहावं लागेल। परंतु ही जर रांग व्यवस्थित जायला पाहिजे तर गाड्यांचं प्रमाण या ठिकाणी वाढवलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। कारण ह्या गाड्या जर वाढल्या तरच यावरती काहीतरी उपाययोजना ही कामाला येईल आणि लोकांचे अपघात सुद्धा कमी होतील। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा। लाईन लावून तर काय फायदा होणारच नाहीये, कारण जोपर्यंत तुम्ही रेल्वेचा टाइम टेबल किंवा इकडचं ज्या तुम्ही अर्धा तासाने गाडी सोडणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही। कारण आम्ही आज सकाळी जातोय, घरी येणार की नाही याची गॅरंटी आम्हाला नाहीये। तर तुम्ही हे लाईन लावून काही फायदा होणार नाहीये। तुम्ही गाड्या सोडा इथून नालासोपारावरून, प्रत्येक अर्धा तासाने गाडी सोडा तुम्ही इथे, दुसरं काही पर्याय नाही इथे। लाइन के हमको खुली ना देना सर, हमको गाड़ी चाहिए। गाड़ी बढ़ेगी तो पब्लिक को आराम मिलेगा। आराम से चढ़ने को मिलेगा। अरे कुछ चढ़ने को नहीं, यार 7 दिन मर रहे हैं, 1 दिन 2 दिन के बाद वही हो जाएगा। फिर 2 दिन के बाद अभी लाइन लगा है, बाद में वही हाल होगा। आप 8-2 दिन के बाद आदमी मरते हैं, उसका कोई लेना। गाड़ी बढ़ाओ, सबसे बढ़िया काम है। गाड़ी बढ़ेगी तो जनता को आराम मिलेगा।